आज बार्शीमध्ये तिरंगा रॅली झाली आणि कुठेतरी सिंदूर ऑपरेशनला बार्शीमधून देखील मानवंदना देण्यात येते, काय सांगते? निश्चितपणानं संपूर्ण देशच या सिंदूर ऑपरेशनला मानवंदना देतोय, कारण आपल्या सर्वांना माहिती सातत्यानं आपल्या देशाला होणारा त्रास अतिरेक्यांचा आणि पहलगाममध्ये जो हल्ला झाला, आपले निष्पाप 26 बांधव त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आणि ह्या सातत्यानं चाललेल्या कुरगुड्या याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वीच नरेंद्र मोदी साहेबांनी सैनिकांच्या सर्व जे काही चर्चा करून पूर्वी जे ऑपरेशन केलेले होते, मग एअर स्ट्राईक केलेली होती, त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईक केलेली होती आणि सर्व देशाच्या आपल्या तिन्ही सैन्य दलांनी या ठिकाणी जे भारताची मान संपूर्ण जगभरामध्ये उंचवली। कारण आपण पाहतोय सर्वजण की ज्यावेळेस हा हल्ला झाल्यानंतर माननीय पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली आणि आपल्या तिन्ही सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं, त्या ठिकाणी तुम्ही या देशाच्या बाबतीमध्ये आलेलं संकट दूर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सातत्यानं अशा घटना घडतात त्याचा चोख बंदोबस्त करावा आणि आपल्या सैन्य दलाचा तर आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे। तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी या ठिकाणी चर्चा करून जे कधी नाही ते असा धडा त्या ठिकाणी पाकिस्तानला शिकवला की त्यांना त्यांची नाणीसुद्धा याद येईल अशा पद्धतीचा धडा त्या ठिकाणी शिकवला। 3 दिवसामध्ये गुडघे टेकवण्याला त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी त्या ठिकाणी पाकिस्तानला लावलं आणि या ठिकाणी हे सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही। त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणखीनही त्यांना इशारा दिलेला आहे की जर कुठलाही हल्ला झाला तर तो युद्ध समजण्यात येईल आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना ठीक आहे, राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये आपण पाहतोय की भारत देशाची मिलिटरी आणि सैन्य असं सैन्यच कुठं नाही आणि या सैन्याच्या जीवावरतीच आज आपण या ठिकाणी सर्वजण शांत चित्ताने या देशामध्ये आपलं जीवन जगतोय। अशा सर्व सैन्य दलातील काही बंधूसुद्धा त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत, त्यांना सुद्धा मी नमन करतो आणि अशा पद्धतीचा जो परत जर काय हल्ला केला तर निश्चितपणानं आपलं सैन्य दल यांना चारी मुंड्यात चित केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास या ठिकाणी संपूर्ण भारतीयांना आहे आणि त्या सर्व सैन्य दलाचं मनोधैर्य उंचावावं, त्यांचं या ठिकाणी जे त्यांनी दिलेलं योगदान आहे किंवा त्यांनी केलेला त्याग आहे या सर्व गोष्टीचा सर्वांनाच जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण बार्शी तालुक्यातील बंधू भगिनीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केले। या रॅलीला सर्व सैनिक, माजी सैनिक, सर्व अकॅडमीचे जे भविष्य देशाचं आहे असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील किंवा सामाजिक विविध क्षेत्रातील सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सैन्यांना मानवंदना दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सैन्य दलाला सर्वांच्या वतीने मी सलाम करतो।